Today we are going to learn about law of independent assortment. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा तिसरा लॉ आहे पहा. फर्स्ट लॉ ऑफ डॉमिनन्स, सेकंड लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि थर्ड वन इज अ लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. तर पहा हा जो लॉ आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजे हा दिस लॉ इज बेस्ड ऑन डायहायब्रिड क्रॉस. दिस लॉ इज बेस्ड ऑन डायहायब्रिड क्रॉस. जे फर्स्ट टू लॉ आहे लॉ ऑफ डॉमिनन्स आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन हे जे दोन लॉ आहे हे बेस्ड ऑन मोनोहायब्रिड क्रॉस. आणि हा जो लॉ आहे इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा दिस लॉ इज बेस्ड ऑन डायहायब्रिड क्रॉस. It is the basic principle of genetics developed by Mendel. मेंडेलने हे जेनेटिक्स मधलं बेसिक प्रिन्सिपल यामध्ये सांगितलं आहे. इट इज अ बेसिक प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स डेव्हलप बाय मेंडेल. मेंडेलने जे जेनेटिक्स मधलं जे बेसिक प्रिन्सिपल आहे दॅट इज मीन्स लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. नेक्स्ट पॉइंट इट डिस्क्राइब हाऊ डिफरंट जीन्स or allele present on separate chromosomes independently separate from each other. या लॉमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे जे डिफरंट जीन्स असतात किंवा जे आलील्स असतात हे सेपरेट क्रोमोसोम वरती प्रेझेंट असतात. पहा डिफरंट जीन्स और allele present on separate chromosome independently separate from each other. आणि सेपरेट क्रोमोसोम वरती हे डिफरंट जीन्स असून यांची अरेंजमेंट असून हे इंडिपेंडंटली एकमेकांपासून सेपरेट होऊ शकतात. इंडिपेंडंटली सेपरेट फ्रॉम ईच अदर ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. ज्या वेळेला गॅमेट्स फॉर्मेशन होतं त्यावेळेला ते इंडिपेंडंटली काय होतात एकमेकांपासून सेपरेट होतात. And the next, these alleles then randomly united in fertilization. आणि फर्टिलायझेशनच्या वेळेला आपल्या मर्जीनुसार ते रँडमली युनायटेड होतात. दिस alleles आर then रँडमली युनायटेड इन फर्टिलायझेशन. यावरती कोणताही इफेक्ट नसून यावरती ते रँडमली काय होतात युनायटेड होतात फर्टिलायझेशनच्या वेळेला. नेक्स्ट पॉईंट इन डायहायब्रिड क्रॉस. इन डायहायब्रिड क्रॉस त्यामध्ये जो फिनोटायपिक रेशो आहे पहा फिनोटायपिक रेशो किती आहे 9:3:1. हा डायहायब्रिड क्रॉसचा फिनोटायपिक रेशो आहे पहा 9:3:3:1. मग इन डायहायब्रिड क्रॉस F2 जनरेशनमध्ये जो फिनोटायपिक रेशो आहे 9:3:3:1 इंडिकेट दॅट हा रेशो काय इंडिकेट करतो टू पेअर्स ऑफ कॅरेक्टर्स बिहेव इंडिपेंडंट ऑफ ईच अदर. यामध्ये दोन कॅरेक्टरचे पेअर्स असतात पहा टू पेअर्स ऑफ कॅरेक्टर्स इंडिपेंडंट ऑफ ईच अदर. इंडिपेंडंट ऑफ ईच अदर. नेक्स्ट इट कॅन बी कन्क्लुडेड दॅट टू कॅरेक्टर्स अंडर कन्सिडरेशन are assorted independently giving rise to the different combination. यामध्ये यावरून त्यांनी काय कन्क्लुजन काढलं दॅट इज द टू कॅरेक्टर अंडर कन्सिडरेशन आर असॉर्टेड इंडिपेंडंटली. यामध्ये जे जीन्स असतात किंवा जे allele असतात हे यामध्ये इंडिपेंडंटली ते काय होतात असॉर्ट होतात. यावरती कोणताही इफेक्ट नसतो. आपल्या मर्जीनुसार ते काय होतं त्यामध्ये त्या इंडिपेंडंटली असॉर्ट होतात. या लॉमध्ये एवढंच सांगितले त्यांनी. त्यामध्ये इट कॅन बी कन्क्लुडेड दॅट टू कॅरेक्टर्स आर असॉर्टेड इंडिपेंडंटली अँड गिविंग राईज टू ए डिफरंट कॉम्बिनेशन. आणि मग डिफरंट कॉम्बिनेशनचे कॅरेक्टर असलेले त्यापासून तयार होतात पहा. मग यामध्ये हा जो लॉ आहे हा लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा डायहायब्रिड क्रॉसवर डायहायब्रिड क्रॉसचं एक्झाम्पल दाखवायचं आहे. हा रेशो दाखवायचा 9:3:1. आता याचं स्टेटमेंट काय आहे पहा. स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. द लॉ स्टेट दॅट वेर hybrid possessing two pairs of contrasting characters
forms gametes. The factors in each pair segregate independently from each other. हे या लॉचं स्टेटमेंट आहे पहा. तर एक्झामला स्टेटमेंट विथ एक्झाम्पल विचारतात पहा. स्टेटमेंट काय परत सांगते पहा. when hybrid possessing two pairs of contrasting character forms gametes, the factor in each pair segregate from each independently of each other pairs. दोन कॅरेक्टर असलेले जे टू कॅरेक्टर्स आर असॉर्टेड इंडिपेंडंटली. हे झालं त्याचं स्टेटमेंट. त्याला थर्ड लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. हे अशा प्रकारे लॉ, हे 3 लॉ पाहिले. मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स, त्यामध्ये लॉ ऑफ डॉमिनन्स, and the second law of segregation, and that is the third law, law of independent assortment. आता नेक्स्ट आपण क्रॉस पाहणार आहोत. त्यामध्ये बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस हे 2 क्रॉस पाहणार आहोत पहा. आता बॅक क्रॉस म्हणजे काय. त्यामध्ये F1 प्रोजेनी किंवा F1 हायब्रिड म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी आणि स्मॉल टी. F1 हायब्रिड आहे पहा. त्यामध्ये आपण जर एक्झाम्पल घेतलं तर त्यामध्ये टॉल आणि डॉर हे झाले पेरेंट्स. जिनोटाइप काय येईल कॅपिटल टी इकडे काय येईल स्मॉल टी. यापासून कॅपिटल टी गॅमेट्स तयार होतील, यापासून स्मॉल टी, आणि यांचा क्रॉस झाला तर कॅपिटल टी स्मॉल टी F1 जनरेशन मध्ये हे F1 हायब्रिड तयार होतं पहा, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. मग ही बॅक क्रॉस म्हणजे काय. हे जे F1 हायब्रिड आहे किंवा F1 प्रोजेनी आहे, या F1 हायब्रिडचा क्रॉस पुन्हा बॅक कोणाबरोबर होतो. या 2 जे पेरेंट्स असतात या पेरेंट्सपैकी एका पेरेंट्स बरोबर त्याचा क्रॉस होतो पहा. त्याला म्हणायचं बॅक क्रॉस. F1 बॅक क्रॉस मीन्स F1 प्रोजेनी क्रॉस बिटवीन F1 प्रोजेनी विथ एनी ऑफ द पेरेंट्स होमोझायगस डॉमिनंट किंवा रेसेसिव्ह पेरेंट्स असेल त्या. यामध्ये कॅपिटल टी कसं आहे हे होमोझायगस टॉल आहे पहा, आणि इथं पण कसे आहे होमोझायगस डॉर्फ आहे पहा. या दोन्ही पण पेरेंट्सपैकी F1 प्रोजेनी किंवा F1 हायब्रिडचा क्रॉस होतो पहा. त्याला दॅट इज कॉल्ड ॲज अ बॅक क्रॉस. आता आपण हे झालं F1 जनरेशन. आता F2 जनरेशन जर आपण काढलं तर बाय चेकरबोर्ड मेथड F1 हायब्रिड दाखवायचे कॅपिटल टी स्मॉल टी, आणि यामध्ये एक पेरेंट्सपैकी एक पेरेंट्स आपण घेतलाय. यामध्ये होमोझायगस डॉमिनंट म्हणजे कॅपिटल टी आणि कॅपिटल टी घेतलेला आहे पहा. मग यामध्ये याचा क्रॉस झाला तर कॅपिटल टी स्मॉल टी आणि कॅपिटल टी स्मॉल टी. यामध्ये जे पहा जो पहिला आहे कॅपिटल टी होमोझायगस टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी हेट्रोझायगस टॉल, नंतर परत होमोझायगस टॉल, परत हेट्रोझायगस टॉल आहे पहा. म्हणजे F2 जनरेशनमध्ये जे सगळे तयार होतात ते कोणते प्लॅन्ट तयार झाले, त्यामध्ये सर्व टॉल प्लॅन्ट म्हणजे दॅट इज अ टॉल इज अ डॉमिनंट कॅरेक्टर. मग या क्रॉसमध्ये काय दाखवते, फक्त डॉमिनन्सी दाखवते पहा. फक्त सगळे जे आहे ते टॉल प्लॅन्ट दाखवतात. यामध्ये रेसेसिव्ह कॅरेक्टर म्हणजे डॉर्फ कॅरेक्टर येत नाही, त्याला म्हणतात दॅट इज अ बॅक क्रॉस असं म्हणतात पहा. बॅक क्रॉस मीन्स F1 हायब्रिड. It is a cross between F1 hybrid with any one of the parents. त्यामध्ये F1 हायब्रिड म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी याचा क्रॉस पुन्हा बॅक या पेरेंट्सपैकी कोणत्याही एका पेरेंट्स बरोबर होतोय. त्यामध्ये दोन्ही पण एक होमोझायगस आहे
कॅपिटल टी किंवा स्मॉल टी येणे पण दोन्ही पण पॅरेंट्सपैकी एका पॅरेंट्सबरोबर याचा क्रॉस घडून आणायचा पहा, त्याला म्हणतात बॅक क्रॉस. म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी F1 जनरेशनमध्ये जे F1 हायब्रिड तयार होते त्याचा क्रॉस पुन्हा त्याच्या पॅरेंट्सबरोबर होतोय आणि म्हणून त्याला म्हणतात बॅक क्रॉस असं म्हणतात. आणि या बॅक क्रॉसमध्ये फक्त डॉमिनन्सी दाखवते पहा. यामध्ये जे डॉर्क कॅरेक्टर आहे, ते रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे, ते सप्रेस होतं, ते दाखवत नाही. मग त्यामध्ये त्या फक्त डॉमिनन्सी दाखवतात पहा. दॅट इज कॉल्ड ॲज अ बॅक क्रॉस असं म्हणतात. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टेस्ट क्रॉस शिकणार आहोत. थँक्यू.